नमस्कार, मी देवयानी. स्वागत आहे तुमचं स्वाद महादेव का या कुकिंग चॅनलवर. तुम्ही शेपूचे अनेक प्रकारच्या भाज्या करून बघितल्या असेल आणि खाल्ल्याही असेल, पण मी आज तुम्हाला खूप वेगळ्या प्रकारे शेपूचे दिवशी करून दाखवणार आहे. ज्यांना शेपूची भाजी आवडतही नाही तेही आवडीने खातील अशा प्रकारे जर तुम्ही ही भाजी केली तर चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे एका भांड्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. अंदाजे 2 ते 3 पोळ्या होतील एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि इथे थोडासा ओवा मी हातावर क्रश करून टाकून घेत आहे. आता हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळताना आपल्याला घट्टसर मळायचं आहे. आपण पीठ पोळ्यांसाठी जे कणिक मळतो त्यापेक्षाही हे थोडं जास्त घट्ट मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी थोडं पाणी टाकून हे पीठ घट्टसर मळून घेतलेलं आहे. आता आपल्याला या पिठाला पाणी न लावता 1 मिनिटभर हाताने चांगल्या प्रकारे कुस्करून त्याचा एक चांगला गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता त्याचा चांगला गोळा तयार झाल्यानंतर आता हे पीठ आपण 5 ते 6 मिनटं रेस्टसाठी झाकून ठेवूया. 5 ते 6 मिनटानंतर आता हे पीठ चांगल्या प्रकारे मुरलेलं आहे. त्या पिठाला आता आपण तेलाचा हात लावून व्यवस्थित एकत्र गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता आपण त्या पिठाचे दिवसे तयार करून घेणार आहोत. हातावर एक छोटासा गोळा घेऊन आपल्याला त्याची एक छोटीशी पारी तयार करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता एक छोटीशी पारी तयार करून घ्यायची आहे. बोटांच्या सहाय्याने गोलसर एक अशी पारी तयार करून घेतली. अशा प्रकारे आपण सर्व पिठाच्या पाऱ्या तयार करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपण सर्व पिठाच्या इथे पाऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत. चला मग आपण आता पुढची प्रोसेसला सुरुवात करूया. आता मी इथे गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलेला आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी 1 चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे आणि त्यासोबतच 1 छोटा चमचा जिरेही टाकून घेतलेले आहे. जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये मी भरपूर असा लसूण टाकून घेतलेला आहे. लसूण हा छोट्या छोट्या भागामध्ये कट करून घेतलेला आहे. लसूण थोडासा गुलाबीसर होत आल्यानंतर त्यामध्ये मी 4-5 हिरव्या मिरच्या मोठ्या साईजमध्ये कट करून घेतलेल्या आहे. तुम्ही इथे बारीक मिरचीची पेस्टही टाकू शकता, पण जर कोणाला जास्त तिखट आवडत नसेल तर आपण ती खाताना मिरची बाजूला काढून घेऊ शकतो. त्यामध्येच मी इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ हे तेलामध्येच टाकून घेत असते मी, त्यामुळे भाजीच्या चारी बाजूनी ते मीठ लागतं. आता इथे मी स्वच्छ धुतलेली शेपूची भाजी टाकून घेतलेली आहे आणि त्यासोबतच मी अर्धा तास मूग डाळ भिजत घातली होती तीही टाकून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला ही शेपूची भाजी 30 ते 40% शिजवून घ्यायची आहे. पूर्णपणे शिजवायची नाही आहे इथे. तुम्ही बघू शकता आपली 30 ते 40% ही भाजी शिजून झालेली आहे. आता ही भाजी आपल्याला चारी बाजूने व्यवस्थित पसरून घ्यायची आहे. आता आपण ज्या पाऱ्या तयार केल्या होत्या त्या या भाजीवर रचून द्यायच्या आहे. व्यवस्थित चारी बाजूने रचून द्यायच्या आहे सर्वच्या सर्व पाऱ्या. तुम्ही बघू शकता सर्व रचून झालेल्या आहे. आता मी यावर 3 ते 4 मिनटं झाकून ठेवणार आहे. त्यामुळे त्या पाऱ्यांना चांगली वाफही येईल. भाजीच्या वाफेबरोबरच त्या पाऱ्याही चांगल्या प्रकारे वाफल्या जातील. तुम्ही बघू शकता आपल्या 3 ते 4 मिनटानंतर पाऱ्या चांगल्या प्रकारे वाफल्या गेलेल्या आहे. आता त्या शेपूच्या भाजीमध्ये आपण सर्व मिक्स करून घ्यायचे आहे. आता ही भाजी आपली 80 ते 90% तयार झालेली आहे. या भाजीला आम्ही शेपूचे दिवसे असे म्हणतो. तुमच्याकडे या भाजीला काय नाव आहे हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही कधी अशा प्रकारे शेपूचे दिवसे तयार केलेले आहेत का हेही मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. आता आपण ही परत एकदा 1 मिनिटभर भाजी झाकून एक वाफ काढून घेणार आहोत. 1 मिनिटानंतर
आता ही झाकण बाजूला काढून आपली ही शेपूचे दिवसे तयार झालेले आहे. तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे वाफ आलेली आहे आणि खाण्यासाठी तर खूप छान लागतात. ही माझी सर्वात आवडती भाजी आहे. तुम्हालाही जर भाजी आवडत असेल तर तुम्ही ही कमेंट करून नक्की कळवा. आणि ज्यांना हा शेपू आवडत नसेल तेही आवडीने खातील. अशा प्रकारे जर तुम्ही शेपूचे दिवशी तयार केले तर तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.